नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. कोणते असे शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी झालेली आहे ते आपण या नवीन आलेल्या GR मधून जाणून घेणार आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 28 फेब्रुवारी 2024 चा GR आहे. या GR मध्ये काय काय सांगितलंय, कोणासाठी कर्जमाफी आहे ते समजून सांगतो. तरी ते पहा, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे जे काही पीक कर्ज आहे ते माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5च्या पत्रान्वये 379 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार हा निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधाने होता आणि जो शासन निर्णय आहे तो इथे काढण्यात आलेला आहे. राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे जे काही नुकसान झालेले आहे अशा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी काही कर्ज आहे ते माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर सदर योजनेसाठी 23-24 साठी या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी करता जो काही मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच 265 लाख इतका जो काही निधी आहे तो राज्यात 2019 ते जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हा जो GR आहे तो काढण्यात आलेला आहे आणि त्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला समजलं असेल, मी दोनदा सांगितलं, ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीत जसे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये, तर अशा शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचं जे काही विचारधारणा होती आणि त्यांचं हे कर्ज माफ होणार आहे आणि त्या संदर्भातला हा GR आहे. तर त्यांची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे. तर महत्त्वपूर्ण हा GR होता. हा GR आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो डाउनलोड करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.